5 सप्टेंबर 2023 रोजी सन्मान आपल्या कार्याचा उपक्रमातून नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागावी, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावे हे व्रत समोर ठेवून नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणी टाकळी पर्यावरण रक्षणाप्रमाणेच आता शैक्षणिक चळवळ चालविण्याचा संकल्प केला आहे। याच अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनय बोबडे, सरपंच तथा सभासद, नवी आशा नवी दिशा ग्रुप कार्यक्रमाचे उपाध्यक्ष विलास कुरडकर यांची उपस्थिती लाभली। प्रमुख उपस्थितीमध्ये दीपक बोबडे, ज्ञानेश्वर फाटे, देवमन लोचन, अनिल ढवळे, निलेश गायगोले, कुलदीप जुनघरे, अनिल तिखिले, मोहन गोदे, प्रणव गोदे, जितेंद्र शिंदे, मंगेश विल्लेकर, हेमलता बोके, माजी मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा लोणी यांची विशेष उपस्थिती लाभली। जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली। या प्रसंगी स्वर्गीय वत्सला सुभाष वानरे स्मृती प्रित्यर्थ सुभाष वानरे यांच्यातर्फे शाळेस पोडियम भेट देण्यात आली। त्यानिमित्त सुभाष वानरे यांचा सत्कार करण्यात आला। नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणीच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कृष्णकला चुनडे, माधुरी देशपांडे, धीरज धावडे, अलका वर्धे, अंजली नागपुरे, प्रणिता बोडखे तसेच उर्दू शाळेच्या रजिया सुलतान, माजी मुख्याध्यापिका हेमलता बोके या सर्वांचा सन्मान यथोचित सत्कार करण्यात आला। मुलांनी सुद्धा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। यावेळी कुलदीप जुनघरे, सुभाष वानरे, विलास कुरडकर, निलेश गायगोले यांनी आपले विचार व्यक्त केले। बाबारावजी दंडाळे, सेवानिवृत्त शिक्षक यांच्यातर्फे शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच रजिया सुलताना यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन वर्ग 4ची विद्यार्थिनी अवनी विल्लेकर, अनुमोदन अनुश्री सातंगे, प्रस्तावना आराध्या शेवतकर व आभार अभय भगत या मुलांनी यशस्वीपणे केले। शिक्षक दिनाच्याच औचित्याने दिवसभर स्वयंशासन उपक्रम राबविला। बाल शिक्षकांनी शाळा चालविली। नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या माध्यमातून सध्या सुरू असलेले ग्रामदैवत माता माय मंदिर परिसर सौंदर्यीकरण करण्यासाठी शिक्षिका बोके यांनी 5,000 रुपयांची मदत केली, तर सुनोडे यांनी 3,000 रुपयांची मदत केली। अशा विविध उपक्रमांमुळे नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणी यांच्या कार्याबद्दल अमरावती जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर कौतुक होत आहे। अनिल तिखिले, विदर्भ न्यूज, लोणी टाकळी।